Namaste students, welcome to all of you. Today we are going to learn the next new topic, 50 number topic, statistic. What is meant by statistic? Statistic, it means that the branch of a only one number. की स्टॅटिस्टिक म्हणजेच की अशी शाखा की जिथे फक्त संख्यांचा अभ्यास केला जातो. बरोबर. टुडे वी आर गोइंग टू लर्न the point average. What is meant by average? Average is of a set of numbers to find the add all numbers together and divide by the number of the numbers you have. म्हणजेच काय तर ॲव्हरेज म्हणजे आपल्याला एखाद्या संख्येची आपल्याला जर बेरीज करायची असेल, पण काय करतो अशी संख्या की आपण ज्यांची दिलेल्या नंबर्सची आपल्याला ॲव्हरेज काढण्यासाठी आपण काय करतो तर लुक ॲट दिस स्टुडंट्स. फॉर एक्झाम्पल दीज आर दी 5 numbers are given here 4, 2, 6, 1 and 2. To find the average of these numbers, या नंबर्सचे आपल्याला ॲव्हरेज काढायचे. म्हणजे काय करायचं आहे सो टोटल नंबर ऑफ स्कोअर किती आहे त्यांची आपल्याला काय करायची ॲडिशन, दी सम ऑफ दी टोटल स्कोअर. सो हाऊ मेनी स्कोअर इज गिवन हिअर. सो 5 स्कोअर दिलेले. सो ॲड 4 + 2 + 6 + 1 + 2 and divided by total number of score. So 1, 2, 3, 4 and 5 scores are given here. So divided by total number of score, that is 5. Okay. So आपल्याला याची काय करायची मीन का ॲव्हरेज काढायची आपल्याला. बरोबर. ॲव्हरेज कशी फाइंड आउट करायची तर दिलेल्या प्राप्तांकांची आपल्याला बेरीज करायची भागिले एकूण प्राप्तांक संख्या आपण लिहिणार आहोत. जसे की 4 + 2 6, 6 + 6 12 आणि 13 आणि 2 15. म्हणजेच काय 15 येईल. 15 डिवायडेड बाय 5 इज इक्वल टू 5 3s are 15. सो 3 ॲव्हरेज इज इक्वल टू 3. ओके. सो this type of find out the average of this given number. अशा प्रकारे आपण ॲव्हरेज फाइंड आउट करतो. बट यू नो व्हेरी वेल स्टुडंट, ॲव्हरेज इज कॉल्ड इन स्टॅटिस्टिक लँग्वेज द मीन. तर स्टॅटिस्टिक लँग्वेजमध्ये आपण ॲव्हरेजलाच आपण काय म्हणतो मीन. सो या पद्धतीने आपण मीन फाइंड आउट करायची आहे. ओके. सो फॉर्म्युला काय तयार होईल. ॲव्हरेज इज इक्वल टू sum of all scores. Average is equal to sum of all scores divided by total number of scores total number of scores. This is the formula of average. ओके. याच बेसवरती आज आपण काय करणार आहोत, याच फॉर्म्युलावरती आधारित आपण प्रॅक्टिस सेट 54 सॉल्व करणार आहोत. सो टुडे वी आर गोइंग टू लर्न हाऊ टू सॉल्व द प्रॅक्टिस सेट 50. सो 54 बेस अपॉन द ॲव्हरेज फॉर्म्युला. हाऊ टू फाइंड आउट द ॲव्हरेज, इट मीन्स दॅट मीन. ओके. तो आज आपण पाहणार आहोत. ओके. लुक ॲट दिस स्टुडंट्स. Here write down the formula of average. Average is equal to sum of all scores in the given data and divided by total number of scores. So this formula is used in this word problem. Okay. So let's learn how to solve the practice set 54 on the base of this formula. So first question here write down. The daily rainfall for each day of a week in a certain city is given in the millimeters. Find the average rainfall during the week. So these first examples you have learned in offline classes already. This example solved in offline classes, but today we are going to learn how to solve the problem second, third and fourth example in this online session. Okay. So let's learn how to solve the second questions. Look at this second example. During the annual functions of a school, a women's self-help group had set up a snacks stall. Their sales every hour were worth rupees 960 rupees, rupees 830 rupees, and rupees 945 rupees and 847 rupees
then rupees 970 respectively. So what was the average of this hourly sales? तर हा प्रॉब्लेम कसा सॉल्व करायचा ते आत्ता आपण पाहणार आहोत. ओके, लुक ॲट दी सेकंड एक्झाम्पल. उमेशने स्नॅक स्टॉल लावलेला आहे, त्याच्यामध्ये त्यांची विक्री किती झालेली आहे त्या स्टॉलवरती तर त्यांनी इथे दिलेलं आहे. सो देअर सेल्स एव्हरी अवर किती झालेलं आहे, प्रत्येक तासाला त्यांची विक्री किती झालेली आहे, सेल्स किती झालेले आहे ते दिलेलं आहे. सो सेल्स एव्हरी अवर अवर्स आर rupees 960, rupees 830, rupees 945, rupees 800, rupees 847 and rupees 970 respectively. ओके, तर या पद्धतीने त्यांचा प्रत्येक तासाला झालेली स्टॉलची विक्री दिलेली आहे. सो व्हॉट वॉज द ॲव्हरेज ऑफ दिस अवरली सेल्स ची ॲव्हरेज आपल्याला फाइंड आउट करायची. सो ॲव्हरेज ऑफ अवरली सेल्स, ॲव्हरेज ऑफ ॲव्हरेज ऑफ अवरली सेल्स इज इक्वल टू टोटल नंबर ऑफ स्कोअर्स, द सम ऑफ द टोटल नंबर ऑफ स्कोअर. इथे टोटल नंबर ऑफ काय करायची, सम करायची. सम ऑफ द टोटल नंबर ऑफ स्कोअर, दिस इज द स्कोअर. सो 960, 830 these are the score. So sum of all scores as like this, 960 plus 830 plus 945 plus 800 plus 847 plus 970. Look at the students, how many scores are given here? 1, 2, 3, 4, 5 and 6. टोटल स्कोअर किती दिलेला आहे? हा 6 आहे. म्हणजे 6 तासांमध्ये त्यांची झालेली तुम्हाला विक्री दिलेली आहे. सो डिवायडेड बाय टोटल नंबर ऑफ स्कोअर दॅट इज 6 इज इक्वल. इथे आपल्याला एकूण स्कोअर दिलेला आहे 6 तासांमध्ये. प्रत्येक तासाला इथे 6 तास दिसतात, बरोबर आहे. त्यामुळे आपण यांची ॲडिशन केलेली आहे आणि त्याला एकूण प्राप्तांकांनी डिवाइड केलेलं आहे. लुक ॲट दिस स्टुडंट्स, यू नो व्हेरी वेल स्टुडंट्स की व्हॉट इज द फॉर्म्युला ऑफ स्कोअर. लुक ॲट दिस, ॲव्हरेज इज इक्वल टू सम ऑफ ऑल स्कोअर डिवायडेड बाय टोटल नंबर ऑफ स्कोअर. सो इथे आपण ऑल स्कोअरचे ॲडिशन केलं. सो ॲड, तर इथे आपण ॲडिशन करून पाहूया. ॲडिशन बघूयात आपण. तर इथे जर पाहिली तर आपण ॲडिशन करून बघूयात. 960 प्लस 830, 945, 800, 847 अँड 970 यांचे ॲडिशन करून पाहतो. तिथे 7 and 8 and 4, 12, 12, 4 plus 4, 16, 16 plus 3, 19, 19 plus 6, that is 25. So write down here 5 and carry over 2. 9, 8 and 8, 16, 16, 8 and 16, 24, अधिक 9 त्रिक 27, 24 अधिक 27 अधिक 2, 553 आला, 5352. So addition of this number 5352 divided by 6. So 6 में डिवाइड करा, 5352 divided by 6. So साई ऐसा 48, 49, 50, 51, 52, 53. म्हणजे इथे 5 होते. 5वरती 5 घेतले, पुन्हा 55, 48, 48, 96, 54. ओके, 96, 54 एक उरला आणि 6 दोन्ही 12, म्हणजे तिथे 892 रुपीज. सो ॲव्हरेज तुमचा सेल किती झालेला आहे? ॲव्हरेज ऑफ आवरली सेल्स इज इक्वल टू 892 रुपीज. सो हिअर राईट डाऊन
the average of hourly sales will be 892 rupees. 892 rupees. Okay, do you understand, student, how to solve this example? Okay, then let's see third example in practice set 54. The annual rainfall in Vidarbha in 5 years is given below. What is the average rainfall for those 5 years? So 5 years मधला rainfall इथे तुम्हाला दिलेला आहे in millimeter. Okay, so 900 mm, that is millimeter, then 650 mm, 450 mm, 730 mm, and 400 mm. Okay, look at these, students. Here write down the rainfall in 5 years in given millimeter. So what is the average? What is the average rainfall for those 5 years? Okay, so you know very well, student, what is the formula about average? Average is equal to काय आहे? Sum of all scores divided by total number of score. बरोबर, total number of scores. So sum of all score, that is these are the 5 scores are given here. म्हणजे हा जो दिलेला मिलीमीटरमधला पाऊस आहे, हा आपला प्राप्तांक आहे, स्कोर आहे. याची आपल्याला काय करायचे? सम ऑफ ऑल स्कोर्स. याच्या ॲव्हरेज जर आपल्याला फाइंड आउट करायचे असेल तर आपल्याला दिलेला स्कोर आहे 5 इयर्समध्ये किती मिलीमीटर पाऊस पडला तो तिथे नोंद दिलेली आहे त्या पावसाची. त्यांची आपल्याला काय करायचे आहे? ॲडिशन. सो लुक ॲट दिस सम ऑफ ऑल स्कोर, दॅट इज 900 प्लस 650 प्लस 450 प्लस 733 प्लस 400 डिवायडेड बाय टोटल नंबर ऑफ स्कोअर, दॅट इज डिवायडेड बाय 5. सो याची ॲडिशन आपल्याला करायची आहे. यावरून आपण बघणार आहोत की काय ॲडिशन येते ते. ओके, लुक ॲट दिस, स्टुडंट्स. सम ऑफ ऑल स्कोअर डिवायडेड बाय टोटल नंबर ऑफ स्कोअर, यांची जर ॲडिशन इथे करून पाहिली तर इथे तुम्हाला दिसेल, इथे तुम्हाला ॲडिशन केलेली दिसेल. लुक ॲट दिस, स्टुडंट्स. ओके, यांची ॲडिशन आपल्याला इथे दिसते आहे. बरोबर, इथे तुम्हाला ॲडिशन दिसेल केलेली. तर इथे आपली 31 आणि 33, 3133 त्यांची ॲडिशन येईल या सर्वांची डिवायडेड बाय 5. यांचा जर भागाकार आपण इथे केला, ते भागाकार जर आपण केला तर इथे या पद्धतीने आपण काय होईल, बाकी इथे 3 उरेल. पुन्हा तोच भागाकार आपल्याला येईल 626. इथे भागाकार करून दाखवलेला आहे. बरोबर आहे. उत्तर येईल आपलं 626.6 मिलीमीटर इतका ॲव्हरेज आपला पाऊस पडलेला असेल. बरोबर आहे. ॲव्हरेज काय येईल तुमची? ॲव्हरेज ऑफ रेनफॉल इज इक्वल टू 626.6 मिलीमीटर. ओके, या पद्धतीने तुम्हाला हे एक्झाम्पल सोडवता येईल. ओके, डू यू अंडरस्टँड, स्टुडंट? लुक ॲट धिस. या पद्धतीने तुम्हाला ते एक्झाम्पल सॉल्व करता येईल. ओके, इथे दिलेल्या पद्धतीने. लुक ॲट धिस. Okay, thank you.